स्पर्धा परीक्षा कोणतीही असो, MPSC, तलाठी किंवा IBPS TCS पॅटर्न, इंग्लिश ग्रामरमध्ये काही असे गोल्डन रूल्स आहेत ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. आजपासून आपण सुरू करत आहोत 100 गोल्डन रूल्स सिरीज आणि आजच्या पार्ट 1 मध्ये आपण पहिले 25 नियम बघणार आहोत. हे नियम एकदा पाठ झाले की स्पॉट द एररचे मार्क तुमच्या खिशात. चला सुरू करूया. रूल नंबर 1. हा नियम परीक्षेत सर्वात जास्त वेळा विचारला जातो. वन ऑफ द रूल. लक्षात ठेवा, वन ऑफ द म्हणजे अनेकांपैकी एक. म्हणून यानंतर येणारे नाम म्हणजे नाऊन नेहमी अनेक वचनी असते, पण क्रियापद मात्र एक वचनी असते. रॉंग. वन ऑफ माय फ्रेंड आर डॉक्टर. चूक. फ्रेंड नाही फ्रेंड्स पाहिजे आणि आर नाही इज पाहिजे. राईट. वन ऑफ माय फ्रेंड्स इज अ डॉक्टर. रूल नंबर 2. वाक्यात ईच, एव्हरी, एव्हरीवन, एनीवन हे शब्द दिसले की डोळे झाकून क्रियापद सिंग्युलर म्हणजे एकवचनी वापरा. रॉंग. ईच स्टुडंट हॅव अ पेन. राईट. ईच स्टुडंट हॅज अ पेन. रूल नंबर 3. नायदर नॉर किंवा आयदर ऑर. इथे गडबड होते. इथे क्रियापद हे नेहमी दुसऱ्या कर्त्यानुसार घ्यायचे असते. रॉंग. नायदर राम नॉर हिज फ्रेंड्स इज गोईंग. फ्रेंड्स अनेक वचन आहे ना, मग इज नको. राईट. नायदर राम नॉर हिज फ्रेंड्स आर गोईंग. रूल नंबर 4. अँड रूल. दोन वेगळे कर्ते अँडने जोडले तर वर्ब प्लुरल येतो. राम अँड श्याम आर. पण जर ते एकच जोडी किंवा एकच आयडिया असेल तर वर्ब सिंग्युलर येतो. राईट. ब्रेड अँड बटर इज माय फेवरेट ब्रेकफास्ट. रूल नंबर 5. कलेक्टिव्ह नाउन्स. टीम, ज्युरी, कमिटी हे शब्द जेव्हा एक गट म्हणून काम करतात तेव्हा त्यांच्यासाठी सिंग्युलर वर्ब वापरा. राईट. द टीम इज प्लेइंग वेल. मित्रांनो, पहिले 5 नियम समजले? हे खूप महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच लाईक करा. चला पुढचे नियम बघूया. रूल नंबर 6 to 10. नाऊन आणि प्रोनाऊन. रूल नंबर 6. काही शब्दांचे अनेक वचन होत नाही. त्यांना एस लावायचा नाही. शब्द पाठ करा. सीनरी, फर्निचर, ॲडवाईस, इन्फॉर्मेशन. रॉंग. द सीनरीज आर ब्युटिफुल. राईट. द सीनरी इज ब्युटिफुल. रूल नंबर 7. अपॉस्ट्रॉफी. निर्जीव वस्तूंना अपॉस्ट्रॉफी एस लागत नाही. रॉंग. टेबल्स लेग इज ब्रोकन. राईट. द लेग ऑफ द टेबल. रूल नंबर 8. हू वर्सेस हुम. सोपी ट्रिक. क्रिया करणारा असेल तर हू आणि ज्याच्यावर क्रिया झाली ऑब्जेक्ट तर हुम. राईट. हू इज कॉलिंग. राईट. हुम शुड आय कॉल. रूल नंबर 9. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. एन्जॉय, अवेल, ॲबसेंट या शब्दांनंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजेच मायसेल्फ, हिमसेल्फ वापरणे गरजेचे असते. रॉंग. ही एन्जॉयड ॲट द पार्टी. राईट. ही एन्जॉयड हिमसेल्फ ॲट द पार्टी. रूल नंबर 10. लेट रूल. लेट नंतर नेहमी ऑब्जेक्टिव्ह केस येते, म्हणजेच आय, ही, शी वापरायचे नाही, तर मी, हिम, हर वापरायचे. रॉंग. लेट यू अँड आय गो. राईट. लेट यू अँड मी गो. रूल नंबर 11. सीनियर ज्युनियर रूल. खूप महत्त्वाचा नियम. ज्या शब्दांच्या शेवटी IOR येते, जसे की सीनियर, ज्युनियर, सुपिरियर, त्यांच्या पुढे दॅन कधीच वापरू नका. नेहमी टू वापरा. रॉंग. सीनियर दॅन मी. राईट. सीनियर टू मी. रूल नंबर 12. डबल कंपॅरेटिव्स. एकाच वेळी दोन कंपॅरेटिव्ह शब्द वापरू नका. मोर आणि अर सोबत येत नाहीत. रॉंग. ही इज मोर टॉलर. मोर पण आणि अर पण चूक. राईट. ही इज टॉलर दॅन राम. रूल नंबर 13. प्रेफर रूल. प्रेफर सोबत नेहमी टू येते, दॅन नाही. रॉंग. आय प्रेफर कॉफी दॅन टी. राईट. आय प्रेफर कॉफी टू टी. रूल नंबर 14. एंटर रूल. जेव्हा आपण खोलीत प्रवेश करतो तेव्हा एंटर नंतर इंटू वापरू नका. रॉंग. एंटर्ड इंटू द रूम. राईट. ही एंटर्ड द रूम. रूल नंबर 15. मॅरिड रूल. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मॅरिड सोबत टू येते, विथ नाही. आपण हिंदीत म्हणतो शादी के साथ, पण इंग्लिशमध्ये तसे नसते. रॉंग. मॅरिड विथ सीता. राईट. राम इज मॅरिड टू सीता. रूल नंबर 16. हार्डली स्कॅर्सली. जोड्यांचा नियम. हार्डली किंवा स्कॅर्सली आले तर पुढे वेन आलाच पाहिजे, दॅन चालत नाही. राईट. हार्डली हॅड आय रीच्ड वेन रेन स्टार्टेड. रूल नंबर 17. पण जर नो सूनर असेल तर पुढे दॅन आलाच पाहिजे. राईट. नो सूनर डिड आय रीच दॅन रेन स्टार्टेड. ट्रिक. नो सूनरमध्ये अर आहे, दॅनमध्ये ॲन आहे, यमक जुळवा. रूल नंबर 18. ऑल्दो. ऑल्दो किंवा दो सोबत बट कधीच येत नाही. एकतर येट वापरा किंवा स्वल्पविराम द्या. रॉंग.
ऑल्दो पुअर बट ऑनेस्ट, राईट? ऑल्दो पुअर येट ऑनेस्ट. रूल नंबर 19, लेस्ट शुड. लेस्ट म्हणजे नाहीतर किंवा भीती. लेस्ट सोबत नेहमी शुड येते आणि लेस्ट स्वतः नेगेटिव्ह असल्यामुळे पुढे नॉट वापरू नका, राईट? वर्क हार्ड लेस्ट यू शुड फेल. रूल नंबर 20, इफ क्लॉज. इफचा नियम. जर इफच्या वाक्यात V1 म्हणजे सिंपल प्रेझेंट असेल तर पुढे विल म्हणजे सिंपल फ्युचर येते. इफच्या सोबत लगेच विल वापरू नका. रॉंग. इफ यू विल स्टडी यू विल पास, राईट? इफ यू स्टडी यू विल पास. रूल नंबर 21, डू डज डिड. अगदी बेसिक पण महत्वाचा. वाक्यात डू डज डिड आले तर पुढे नेहमी V1 म्हणजे मूळ रूप येते. रॉंग. आय डिड नॉट वेंट, राईट? आय डिड नॉट गो. रूल नंबर 22, सिन्स वर्सेस फॉर. सिन्स वापरा निश्चित वेळेसाठी, सिन्स 1990, सिन्स मॉर्निंग. फॉर वापरा कालावधीसाठी, फॉर 2 years, फॉर 5 hours. रूल नंबर 23, इट इज टाईम. इट इज टाईम किंवा इट इज हाय टाईम यानंतर नेहमी V2 म्हणजे सिंपल पास्ट येते, राईट? इट इज टाईम वी स्टार्टेड द स्टडी. रूल नंबर 24, मॉडल्स. कॅन, कुड, शुड, विल, मस्ट यांच्यानंतर डोळे झाकून V1 वापरा, राईट? यू शुड गो नाव. आणि आजचा शेवटचा नियम, रूल नंबर 25, भूतकाळातील सवय सांगण्यासाठी यूज टू वापरतात, राईट? आय यूज टू प्ले क्रिकेट इन चाइल्डहुड. तर मित्रांनो, हे होते इंग्लिश ग्रामरचे पहिले 25 गोल्डन रूल्स. तुम्हाला हा पार्ट 1 कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. याचा पार्ट 2 म्हणजे रूल्स 26 to 50 लवकरच हवा असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.